बचाना सारे गुनाहों से, यीशु रखना हमें साए में अपने सदा, यीशु रखना हमें साए में अपने सदा। शालोम. प्रभू येशू ख्रिस्तांच्या जीवन चरित्रामध्ये, वृत्तांतामध्ये आपल्याला दिव्यदूतांचा उल्लेख हा बऱ्याच ठिकाणी आढळतो आणि त्यामध्ये विशेष रीतीनं प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपल्याला दिव्यदूतांचा थवा दिसतोय आणि मग मरणानंतर पुनरुत्थान जे झालं त्यानंतर सुद्धा दिव्यदूतांचा उल्लेख आपल्याला ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये आढळतो. नक्कीच हे दोन्ही प्रसंग प्रभू येशूंच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे होते आणि म्हणूनच असा उल्लेख ह्यामध्ये दिलेला आहे. ह्याचा जो उल्लेख आलेला आहे प्रत्येक शुभवर्तमानामध्ये, त्यातल्या त्यात लूका शुभवर्तमानामध्ये एक महत्वाचं वाक्य, मोठं विचार करणारं वाक्य त्या दिव्यदूतांच्या द्वारे ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ते मी आपल्यासाठी वाचतो. अध्याय 24 लूका शुभवर्तमानाचा आणि 1 ते 6 ही वचनं आहेत. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धूळ लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. तर ह्या ठिकाणी हा सुंदर उल्लेख ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्या ठिकाणी ज्या महिला त्यांच्या शरीराला तेल लावण्यासाठी येणार होत्या, त्या बाबतीत जे सुगंधी द्रव्य वापरणार होत्या त्या कबरेच्या जवळ आलेल्या आहेत आणि त्यांना मात्र असं आढळतं की कबर ही रिकामी आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्या ठिकाणी एकाएकी 2 पुरुष, तेही असं म्हटलेलं आहे की लखलखीत वस्त्रे परिधान केलेले, म्हणजे दिव्यदूत होते. इतर ठिकाणी दिव्यदूतांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये त्याच संदर्भात आलेला आहे. आणि त्यांनी मग ह्या स्त्रियांना जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. ते वाक्य अत्यंत विचार करणार तर आहेच, परंतु असं दिसतं की त्याच्यावर आपल्याला सहजासहजी उत्तरही मिळणार नाही.
परंतु पवित्र शास्त्राचा अभ्यास आणि वाचन केलं तर नक्कीच त्याचा संदर्भ आपल्याला कळेल. आणि तो असा, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? अर्थात ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा शोध करायला आलेले आहेत, सुगंधी द्रव्य लावण्यासाठी त्या आलेल्या आहेत. आणि असं दिसतं की त्यांना मुळीच अपेक्षा नाही की प्रभू येशू ख्रिस्त उठलेले असतील, पुन्हा जिवंत झाले मरणातून, ही कल्पनाही त्यांना स्पर्श झालेली दिसत नाही. नाहीतर त्या सकाळी उठून ती द्रव्य पूर्णतः व्यवस्थित रीतीनं तिथपर्यंत घेऊन आल्याच नसत्या. त्यांना ती कल्पना नव्हती, अचानकपणे. आणि मग असं दिसतं की ती कबर जी आहे ती रिकामी आहे, तिथं शरीर नाही. आणि म्हणून मग त्यांना जरा प्रश्न पडलेला आहे, म्हणजे त्या शोधत आहेत आता. कारण त्यांना असं वाटतं की एक फार मोठी सेवा ते करतायत प्रभू येशूंच्यासाठी, आणि ती म्हणजे त्या सुगंधी द्रव्याचा वापर करणे. आणि अशा ह्या विचारांनी आलेल्या स्त्रियांना नक्कीच असं वाटतं की येशूंचा म्हणजे येशूच्या शरीराचा शोध झाला तर नक्कीच फार चांगली गोष्ट होईल. मग अशा ह्या भ्रमात त्या होत्या. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या भ्रांत झाल्या, म्हणजे त्यांना सुचेनासं झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ज्या आपण म्हणतो की त्यांना समजेना कदाचित कुठं जावं, कोणत्या दिशेने जावं, कुठे आता त्यांना शोधावं, अशा वंचनेमध्ये आणि भ्रमामध्ये त्या आहेत. आणि मग तितक्यात त्यांच्या समोर हे दोन पुरुष जे लखलखीत वस्त्रांनी ते पेहराव केलेले होते ते आलेत. आणि मग त्यांचं हे वाक्य ह्या ठिकाणी अत्यंत खोल आणि एक विचार करणार आहे. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? म्हणजे याचा अर्थ असा की प्रभू येशू ख्रिस्त हा आता मेलेला नाही, हा मेलेल्या अवस्थेत नाही, त्याचं शरीर इथे नाही आहे. तो मेलेला असता आणि त्याच अवस्थेत अजून जर असता तर कदाचित तुमचा शोध योग्य असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जर जिवंत आहेत तर मग ह्या जिवंत येशूचा शोध मृतांच्या मध्ये, मेलेल्यांच्या मध्ये का करता? हा फार मोठा मार्मिक शब्द कोणी वापरला तर दिव्यदूतांनी ह्या स्त्रियांच्या समोर तो टाकलेला आहे. मला असं वाटतं की आज सुद्धा आपल्यासाठी ते एक महत्वाचं वाक्य असू शकतं. मनुष्य हा पुष्कळ गोष्टी अजूनही मृतांच्या मध्ये आणि मृत गोष्टींच्या मध्ये शोधत आहे, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ह्या महिला प्रत्यक्ष कब्रस्थानातच गेल्यात आणि त्याच ठिकाणी शोधाशोध चाललेली होती. त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांना काही माहित नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. बरोबर आहे, परंतु ख्रिस्तांच्या बाबतीत मात्र ते चुकीचं ठरलं. सर्वसामान्यतः लोक धर्माच्या बाबतीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विधी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे मृतांच्या संदर्भामध्ये जे काही त्यांना कार्य करावं लागतं ते नक्कीच अशाच ठिकाणी करण्यात येतं. परंतु त्याच्या मागे अनेक कारणं असतात. कधी कधी काहीतरी पूर्ती करण्यासाठी, कधी कधी काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, कोणाची तर त्या मृतांची किंवा आपलीच किंवा कुटुंबाची ती पूर्ण व्हावी म्हणून आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, त्यांची पूर्ती व्हावी म्हणून, किंबहुना त्या आत्म्याचा पुढचा प्रवास चांगला व्हावा म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे विधी त्या ठिकाणी करण्यात येतात. कोणालाच माहित नाही अक्षरशः अगदी ठामपणे की ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे. परंतु शोध मात्र तो एक प्रकारचा चालूच असतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की अशा प्रकारे जे विधी विनिमय आहेत एखाद्या गेलेल्या आत्म्यासाठी, मृतात गेलेले जे लोक आहेत त्या ठिकाणी किंवा त्या जागेवर किंवा त्या दिवशी किंवा त्या क्षणाला किंवा त्यांच्या शब्दांना किंबहुना त्यांनी काय कार्यक्रम केलेत वगैरे
त्या सगळ्यांना जे एक वेगळंच स्वरूप ह्या जगामध्ये दिलं जातं, शेवटी अशासाठी की जे देत आहेत, जे ती पूर्ती करत आहेत, त्यांना काहीतरी लाभ व्हावा. आत्म्याला हो ती एक इच्छा असते, परंतु त्या बाबतीत कोणालाच काही सांगता येत नाही. परंतु त्या आत्म्याच्या द्वारे आपल्यावर काही संकट येऊ नये, आपल्यावर काही शाप येऊ नये, ह्या भीतीनं लोक पुष्कळदा असे कार्यक्रम अशा ठिकाणी, भीतीच्या ठिकाणी करीत असतात. म्हणजे याचा अर्थ असा की आशा आणि वेगवेगळ्या प्रकारचा आशीर्वाद किंवा कल्याण होणं आणि देवधर्म करणं ह्याचा शोध जो आहे तो अशा ठिकाणी करण्यात येतो. आणि त्याही काळी 2000 वर्षापूर्वी सुद्धा तेच चालू दिसतं आपल्याला. आणि म्हणून ह्या ठिकाणी दिव्यदूत म्हणताय की मेलेल्यांच्या मध्ये जिवंताचा शोध का करता. हा जिवंताचा शोध जो आहे, तो जो शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्तांच्यासाठी आहे. की त्याचा जर शोध करायचा असेल तर मग ही जागा नाही, किंवा अशा सिद्धांतामध्ये सुद्धा नाही, अशा विचारांच्या मध्ये सुद्धा नाही. कारण असेही काही जगामध्ये विचार आहेत की ज्यामुळे दुसरं तिसरं काहीही माणसाला मिळत नाही, सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही. त्यांच्या जीवनामध्ये जे खरं आयुष्य पाहिजे आणि जीवन पाहिजे, आणि जीवन जगण्यासाठी जो जीवनातला अर्थ आहे, पुष्कळसं असं शिक्षण आहे, पुष्कळसे असे कार्यक्रम आहेत, पुष्कळशी अशी विचारशैली आहे जगामध्ये की ती मनुष्याला काहीही देऊ शकत नाही. उलट त्यांच्या पदरी शेवटी मृत्यूच असतो. कधी कधी तर घराची घरं त्यामुळे बर्बाद झालेली आहेत, कारण त्या संप्रदायांनी त्यांना काय काय असल्या प्रकारचं असं शिक्षण दिलं की त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा ह्या संसारातून अगदी काढून टाकलेलं आहे. म्हणजे त्यालाच आपण आधुनिक रीतीनं असं म्हणू शकतो की जिवंताचा शोध अशा वैचारिक कब्रस्थानामध्ये का आपण करावा, ज्या ठिकाणी दुसरं तिसरं काहीही आपल्याला मिळत नाही, जीवनाचा अर्थ मिळत नाही. तर तशा ठिकाणाला किंवा तशा शिक्षणाला आपण काय म्हणायचं. मंडळी, हा फार विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुष्कळदा आपल्याकडे अशा साक्षी येतात की मी अशा अशा रीतीनं माझं जीवन जगत होतो, 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष मी अशा अशा जीवनामध्ये, अशा अशा जीवन पद्धतीमध्ये, अशा अशा शिक्षणामध्ये, अशा अशा जीवनशैलीमध्ये माझं जीवन मी घालवत होतो, आणि शेवटी मला काहीही माझ्या जीवनात मिळालेलं नाही. फक्त निराशा आणि एक प्रकारे जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं पुढचं जीवन जे मिळत नाही आणि आश्वासन नाही ते. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी आज हेच वाक्य जर आपण वापरलं तर ते तितकंच महत्वाचं ठरतं. मेलेल्यांच्या मध्ये जिवंताचा शोध होऊ शकत नाही, आणि तो त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा होता. पण आज तो तेवढाच महत्वाचा आहे, कारण अशा काही गोष्टी, उदाहरणार्थ पैसा, नाव, ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या ह्या जगातच राहणार आहेत, ह्या जगातच त्या पुरल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची सत्ता, मोह आणि वेगवेगळ्या प्रकारची जी कर्म करतात लोक, हे सगळे माणसाला मृतांच्याकडे नेणारे आहेत. खऱ्या अर्थानं मनुष्य मृतांच्या मध्ये जीवनाचा आणि सत्याचा शोध करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्यांना त्यातून दुसरं काहीही मिळत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही जर मृतांच्या मध्ये शोध केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? मृत्यूच मिळणार आहे. त्याच्यातून कोणत्याच प्रकारचे आशेचे आणि जीवनाचे शब्दच मिळणार नाही. तुम्ही ऐकलं असेल की मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये ह्या मॉर्च्युरीज असतात की ज्या ठिकाणी ज्यावेळेस आजारी लोक
अति आजारी लोक मरतात, मग त्यांचे देह ते एका ठिकाणी नेऊन टाकतात, त्याला मॉर्चरी म्हणतात. आणि तुम्हाला जर जीवन जर शोधायचं असेल तर मग कोणी एखादा मनुष्य ज्याला म्हणतात जिवंतपण आहे, आशा आहे, वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, हे जर शोधायचं असेल आणि जर कोणी तुम्हाला सांगितलं की जाऊन त्या मॉर्चरीमध्ये जा की जिथं सगळे मृतदेह पडलेले आहेत, किती विचित्र वाटेल ते. त्या ठिकाणी जर गेलाही एखादा मनुष्य, कारण त्या ठिकाणी एखादा मोठा संत महंत जाऊन मृत्यू पडलेला आहे त्याचं शरीर, त्या ठिकाणी जरी आपण गेलात तर शेवटी काय पाहायला मिळेल? फक्त मृत्यू पाहायला मिळेल. कोणत्याच प्रकारचे शब्द किंवा आनंद किंवा सुख ह्या बाबतीत ऐकायला मिळणार नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी हे जे शब्द दिव्यदूतांनी वापरले की मेलेल्यांच्या मध्ये जिवंताचा शोध तुम्ही का करता? मग आता जो जिवंत आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत ते बोलतायत दिव्यदूत. हा जिवंत प्रभू आहे, तर जिवंतांच्या मध्ये त्याचा शोध करा. मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जर शोध करायचा आहे आणि ते जर जिवंत आहेत, मग कुठं आहेत? कुठं जायचं? आपण जे मानवी शरीरात आहोत, ह्या जगामध्ये वावरतो, आपण अशक्त आहोत, दुबळे आहोत, आपल्याला कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दाह आहेत, आपण प्रवास करू शकत नाही, कधी कधी पाहू शकत नाही, चालू शकत नाही. मग आपण जायचं कसं त्या जिवंत देवाला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी? तुम्हाला माहित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला जर भेटायचं असेल, शोधायचं असेल, मग एक तर स्वर्गात जावं लागेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये त्यांचं पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस राहिले. 40व्या दिवशी त्यांचं स्वर्गारोहण झालं आणि आता ते देवाच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. सर्वांच्यासाठी मध्यस्थी करतायत ते. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जर जिवंतांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जर शोध करायचा असेल, जिथं ते जिवंत आहेत म्हणजे स्वर्गात आहेत, तिथं जावं लागेल. ते तर शक्य नाही. त्याचं कारण असं की आपल्याला जे देवाने जीवन दिलेलं आहे ते जगणं भाग आहे. त्यातल्या त्यात प्रभू येशू ख्रिस्त तिथं आहेत, ते अमर आहेत, अगम्य प्रकाशामध्ये आहे, कोणीही त्यांना पाहू शकत नाही, असं वचन 1 तिमोथी 6:15 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नक्कीच ह्या दिव्यदूतांनी जे सांगितलं त्याचा वेगळा अर्थ असला पाहिजे. त्यातल्या त्यात आपण प्रभू येशू ख्रिस्तांना त्या प्रकाशामध्ये पाहू शकत नाहीत, म्हणजेच आपल्याला ते पावित्र्य अजून नाही. एक तर तुम्ही पूर्णतः शुद्ध आणि पवित्र झाल्यानंतर ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस आपण त्यांना न शोधता सुद्धा मग पाहू शकतो. असा हा ख्रिस्त मग आपण पाहायचा कसा? हा जिवंत ख्रिस्त. मग त्याच्यासाठी काही उत्तम वचन ह्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. एक गोष्ट असं आपल्याला स्पष्टपणे दिसते की प्रभू येशू ख्रिस्त हे त्याच्या लोकांच्या मध्ये वस्ती करतात. त्याचे लोक म्हणजे त्याची मंडळी. जर एखाद्याला ह्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तांचं दर्शन जर घ्यायचं असेल, जर शोधायचं असेल, तर मग हा एक उपाय आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि तो म्हणजे त्याच्या मंडळीमध्ये त्याचा शोध करणं. ही जी मंडळी आहे ना, मंडळी म्हणजेच आपण चर्च सुद्धा त्याला म्हणतो. मंडळी म्हणजे देवाने निवडलेले लोक, त्याचे पवित्र राष्ट्रगण. इतकंच केवळ नव्हे, त्याला शरीर पण म्हटलेलं आहे, त्याची मेंढर म्हटलेली आहे, त्याची प्रकाशाची प्रजा असं म्हटलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त मिळेल, त्याची जिवंत वचनं मिळतील. आणि म्हणून ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अशा ठिकाणी जा, अशा ठिकाणी तुम्हाला तो जिवंत परमेश्वर अनुभवास येईल, ज्या ठिकाणी लोक त्याची वाणी ऐकतात, त्याचं अनुसरण करतात आणि ते पूर्णपणे एखाद्या वेलीमध्ये फाट्यासारखे पूर्णपणे मजबूत आहे आणि त्याचं एक एक वचन
एक एक शब्द काटेकोर रीतीने ज्या ठिकाणी ज्या मंडळीमध्ये लोक पाळतात त्या ठिकाणी तुम्हाला हा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त अनुभवास येईल. अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल आणि ती म्हणजे त्याचं वचन, म्हणजेच पवित्र शास्त्र बायबल. ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जिवंत वचनं आहेत आणि जर ह्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव जर घ्यायचा असेल, शोधायचं असेल, तर त्याच्या वचनामध्ये वाचन करून आपल्याला तो शोधता येईल. असं म्हटलेलं आहे की हे जे वचन आहे हे सजीव आहे, हे दुधारी आहे, हे आपला शोध करणार आहे. इब्री 4:12-13 ही वचनं अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यासाठी देवाचे भक्त ह्यातून देवाचं दर्शन घेतात, ह्यातून त्यांना जो जिवंत देव आहे तो सापडतो, ह्यातून त्यांना देव त्यांच्या संगती बोलतो आहे ह्याचा अनुभव येतो. आणि म्हणून दुसरं ठिकाण ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं ते म्हणजे देवाचं वचन. किती सुंदर असल्या प्रकारचं मार्गदर्शन ह्या दिव्यदूतांनी केलेलं आहे. मृतांच्या मध्ये कब्रस्तानामध्ये शोधू नका, तर त्याची जिवंत मंडळी, त्याचं जिवंत वचन. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, त्याची प्रार्थना करताना नक्कीच तुम्हाला हा जिवंत प्रभू अनुभव असेल. आपल्या सगळ्यांना माहित आहे मत्ती शुभवर्तमान अध्याय 18 आणि 20 वचनामध्ये असं म्हटलं आहे की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतात त्यांच्या मध्ये मी आहे. हे फार प्रभावशाली आणि सामर्थ्यशाली वचन आहे. तुम्ही कुठं शोधता प्रभू येशू ख्रिस्तांना? ह्या अशा मृत्यूच्या जगामध्ये, मर्त्य मानवामध्ये, अशा मर्त्य गोष्टीमध्ये. आणि मग हे दिव्यदूत त्यांना सांगतात की ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, तो सापडणार नाही. ह्या जिवंत प्रभूला जर अनुभवायचं असेल, शोधायचं जर असेल, तर पुन्हा एकदा एक साधं सोपं साधन आपल्याला दिसते की फक्त दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जर जमतात, प्रार्थना करतात, त्याची भक्ती करतात, तर असं म्हटलेलं आहे की मी त्यांच्या मध्ये आहे. कदाचित आपल्या ह्या शारीरिक डोळ्यांनी दिसणार नाहीत, परंतु त्यांचं अभिवचन असं आहे की मी तुम्हा मध्ये आहे. बंधूंनो, भगिनींनो, जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त शोधायचा आहे आणि जर आपण त्या प्रवासामध्ये आहात, कोणी असा, कुठलेही असा, प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध आज सुद्धा शक्य आहे. चुकीच्या ठिकाणी शोधू नका. मात्र देवदूतांनी सांगितलं, जिवंतांचा शोध तुम्हाला तेथे करता येणार नाही. फक्त 2 शब्दाची, दोघे किंवा तिघे मिळून त्याच्या नावात, मात्र येशूंच्या नावात करा, तो तुमच्यामध्ये उपस्थित राहील आणि आताही आहे. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, ह्या तुझ्या वचनाबद्दल, अभिवचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही कुठेही असो, कोणत्याही गावामध्ये, शहरामध्ये, घरामध्ये, बाहेर असो, ज्या ठिकाणी आम्ही आहोत, दोघे किंवा तिघे तुझ्या नावात आम्ही ही प्रार्थना करत आहोत. ती प्रार्थना ऐक. आमच्या बरोबर जो सदैव सदाजीवी एकमेव पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तू आमच्या संगती राहा. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.